शुभं करोति। तू का आलीस? सगळं संपलंय आता की मी. तू स्वतः आपल्या प्रकरणाचा निकाल लावलायस. एवढं सगळं महाभारत घडलं तरी सुद्धा तू का छळतेस मला? जा ना, तू जा ना. काय मिळतं तुला मला असा त्रास देऊन? कसला एवढा आनंद होतोय तुला? जस्ट लीव मी अलोन. निशाद, गो टू हेल्प की मया. निशाद, तू 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 का आलीस इथे? चल चालती हो इथून. माझं एकदा ऐकशील का प्लीज? तू अशी ऐकणार नाहीस. तुझं तोंडही पाहायची इच्छा नाहीये माझी. सतत माझ्या आयुष्यात डोकावणं बंद कर. जस्ट गेट लॉस्ट फ्रॉम हिअर. अरे देवा माझ्या, आता कोणता निषाद खरा? एका पोरी पायी देवाच्या पायरी पातुरी येणारा, का त्याच पोरीला पायरीवरून ढकलून देणारा? त्यापेक्षा तुमच्या देवाला विचारा, खरी किमया कोण आहे? आई का आली होती ती इथे? किमया पुन्हा कशासाठी आली होती इथे? अगं नाही आई, तू गैरसमज करून घेऊ नकोस. किमया इथे कॅफेत आली होती. मी तिला कॅफेच्या बाहेर काढलं तर बाहेर त्या माई उभ्या होत्या. माई? नाही, तू तिच्या बरोबर कुठेही जायचं नाहीस आणि कुठलंही नाटक करायचं नाही. कुणासाठीच. अगं मी ते माझ्यासाठी किंवा किमयासाठी नाही करत आहे. त्या आजींसाठी करतोय. मी या गोष्टीला परवानगी द्यायची. तू आणि निषाद कुठल्या तरी एका मानलेल्या आजीकडे नवरा बायको म्हणून जाणार. मी याला होकार देईन असं वाटलंच कसं तुला? कारण ते आजी खूप आजारी आहेत आकाश. किमया, डोंट बी एन इमोशनल फूल. त्या बाईसाठी काय एवढी तगमग? कोण लागते ती तुझी? काय संबंध काय तुझा तिचा? काही संबंध, काही नाती ही अशी डिफाईन नाही करतायत. पण आपलं नातं तर डिफाईंड आहे ना, नवरा बायकोच. मला तर एक कळत नाहीये. मी खोटं ऑफिस काढलं म्हणून मला दोष देणारी तू निषाद बरोबर नवरा बायकोच्या नाटकाचा हा खोटेपणा करतेस, तो चालतो? त्याला काय लॉजिक आहे? तू ही एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करतोय. आवाजी असं नका म्हणू. येतील तुमचे नातू नाचून. हा, जरा धीर धरा थोडा. हा, आजी तुम्ही आठवण काढली ते बघा, तुमचा नातून नाचून आले. बघा बघा आजी. खरंच झालंय की मला भास होतोय? नाही आजी, आम्ही खरंच आलो. डोळे भरून पाहायचं होतं. आजी, आजी काय होतंय तुला? आजी, 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 आजी. शुभं करोति।